वाऱ्यावरती रंग पसरले नाते मानाचे. हे बघा, हे आहे रिअल कोकण, कोकणातील वाटी. आता जस्ट गणपती विसर्जन झालेले आहे, त्यानंतर मी आता नवरात्रीसाठी आलोय देवीसाठी गावी. तर हे त्यातले बोललो की काय कंटेंट काय शोधूया. तर म्हटलं कंटेंट म्हणजे काय भाई, कोकण निसर्ग आहे. हे बघा, कोकणातल्या आंब्याचं झाड आहे, तर आमचंच आहे पण. तर काय मला सांगायचं होतं की ते वातावरण बघा किती शांत. जर शांत राहिलो ना तर जे पिन ड्रॉप सायलेंट बोलतात ना तसं वालं. बट हे पिन ड्रॉप सायलेंट नाही, पान ड्रॉप सायलेंट. झाडाचं पान ड्रॉप सायलेंट आहे. आणि आंबा तर बाग एवढा मोठा आहे. आता वाईड अँगल आहे म्हणून तो असं वाटतोय, बट मोठा आंबा आहे तो. आणि ही अशी काय बोलू यार मी, काय बोलूया ना वातावरणाबद्दल यार. चला आपण पायवाट बघूया, कारण इकडे मस्त बघायला आहे. तर हे बघा अशा प्रकारे आहे रिअल कोकण. अँड आय एम युअर यू कॅन से गाईड कोकणीवर क्या. बट मला गाईड नाही बोलायचं, मला हे म्हणायचं आहे की आय एम युअर, काय बोलतात ते, आय एम नॉट युअर सारथी. बट मला असं म्हणायचं की आय एम युअर, तेच ते यू कॅन से गाईड. आणि ही आपली कणसांची शेती. कणस म्हणजे नाचणी. हे बघा आज अजून ती तयार नाही झाली, आणि तयार होण्यासाठी खूप वेळ आहे. आणि हे आहे कोकणातलं वातावरण. वाव, माझ्या हाईटच्या लेवलला आहे ते सर्व झाडं. बघ जी एवढी कणसांची हाईट होती बघ, एवढी एवढी. तर सगळ्यावरती व्हिडिओ मी बनवले आहेत आणि बनवतोच नेहमी. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हे बघा, आता इथे हे कसं वाटीत आलेत ना, तर हे त्या माणसाने आहेत किंवा काकांनी काकींनी वाटेवर जे कोणाचं असेल त्यांनी, तर ते असं काठी टोकून तिला रस्सा बांधले पाहिजे होतात. म्हणजे ते असं येणार नाही पायाखाली आणि वाट लागणार नाही त्याची. जा रे बाबा उभं राहा रे. डवळ मानाच्या मोराचा रे डवळ मानाचा. आणि फायनली मी आता घराकडे आलोय. सो बाय बाय.